नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे उर्वशीने जो डाव रचलेला आहे की गिरिजाला भांग पाजायची आणि तिला भांग पाजल्यानंतर जो काही राडा होणार आहे ते सगळं इथे पाहायला मिळणार आहे. कारण इथे उर्वशीचा डाव सावीवरच उलटणार आहे. कारण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहे ती म्हणजे उर्वशी आता इकडे गिरिजा रुद्रला प्रेमाची कबुली देणार आहे आणि ती भांगेच्या नशेत रुद्रला मिठी मारणार आहे. आणि तेव्हा मात्र सावीचा जो काही चेहरा आहे तो पाहण्यासारखा होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे वासंतीला मात्र वाईट वाटत असतं. वासंती म्हणत असते की अजून आलेली नाहीये, मला नाही वाटत ताई येईल असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र एक गोष्ट घडते आणि ती म्हणते की आई सगुणा मावशी आली असं जेव्हा गिरिजा सांगते तेव्हा तर वासंतीला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाहीये. हे सगळं काय आहे, म्हणजे खरंच आली आहे सगुणा ताई, खरंच आली आहे. आणि त्याच वेळी तिकडे पाहत असतात ते म्हणजेच नागेश्वर आणि इकडे उर्वशी. त्या दोघांना तर खूप राग आलेला असतो. त्यांना कळतच नसतं की हे सगळं काय आहे, म्हणजे ही बाई इथं कशाला आलेली आहे, या बाईने इथे येण्याचा काय संबंध आहे, या बाईने इथे आलंच नाही पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे आता सगुणाचा तर आपल्याला थाट माहितीच आहे ती कशी आहे ती. आणि त्या थाटातच सगुणा तिथं आलेली असते. जेव्हा सगुणा तिथं आलेली आहे ते पाहून मात्र इकडे उर्वशी सगळेजण तिथं समोर उभे असतात. आणि त्याचबरोबर उर्वशी म्हणत असते की हिला ना मी आता एकत्र येऊच देणार नाहीये, हिला आता मी आत्ताशी बाहेर काढते ना कळणारच नाही दादासाहेब तुम्हाला. आणि असं म्हणत ती बोलत असते. आणि इकडे वासंतीला मात्र तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जातच नसतो. आणि तिला आठवत असतं की मागच्या वेळेस जेव्हा सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या तेव्हा मात्र कशा पद्धतीने इकडे सगुणाने तिला हाकलून दिलेलं होतं, नक्की काय झालेलं होतं हे सगळं आठवत असतं. आणि दोघीही बहिणी एकमेकींकडे पाहत आहेत. आणि नागेश्वर उर्वशी, आता उर्वशी समोर जाते. आपल्याला तर माहितीच आहे उर्वशीच्या अंगात किती मस्ती आहे ती. आणि ती सगुणाला अडवत जायला जाते. सगुणाला म्हणते की हे सगळं काय आहे, तू इथं काय करतेस आणि तुझं इथं येण्याचा काय संबंध आहे असं म्हणत ती सगुणाला उलटसुलट बोलत असते. सगुणा म्हणत असते की इथं मी आलेली आहे ती माझ्या बहिणीला भेटायला आलेली आहे असं सगुणा स्पष्टपणे सांगते. त्यावेळेस इकडे हा फिसफिस करणाऱ्या उर्वशीला रुद्र शांत करतो आणि म्हणतो की आज सणाचा दिवस आहे. तेव्हा नागेश्वर तिथून बाजूला जातो. रुद्रच्या समोर नागेश्वरला काहीच बोलायचं नसतं. जो तमाशा होईल ती गोष्ट त्याला पटत नसते. तेव्हा मात्र नागेश्वर बाजूला जातो आणि रुद्रला म्हणतो, चिरंजीव आता बघा कसं आहे माहिती आहे का, तुमची सगुणा मावशी कशी तुम्हालाही माहिती आहे. आणि नागेश्वर इकडे उर्वशीला येऊन म्हणत असतो हिने जर काय राडा केला ना आता बघूनच घेतो हिला, असं नागेश्वरचं चाललेलं असतं. आता सगुणा आणि त्याचबरोबर गिरिजा वासंती तिघी समोरासमोर असतात. रुद्र सुद्धा तिथं उभा असतो. मग गिरिजा पटकन जाते आणि थाळीमध्ये जो रंग असतो ती थाळी घेऊन येते आणि इकडे सगुणाच्या समोर पकडते. म्हणजे सगुणाने तो रंग वासंतीला लावावा, दोघी बहिणींनी रंग खेळावा यासाठी तिनं ते सगळं केलेलं असतं. आता गिरिजा तो रंग घेऊन आलेली असते. सगुणा खूपच चिडते आणि सगुणा त्या रंगाला हात नाही लावत, ती थाळी अशी उधळून लावते. त्या क्षणी यांना प्रश्न पडतो की आता काय झालं, म्हणजे हे सगळं काय घडलंय हा प्रश्न पडलेला असतो. का असं का केलं म्हणून सगळेजण पाहत असतात. खरं तर इकडे सगुणाने रंग उधळलेला आहे. तिच्या चेहऱ्यावरचा राग दिसत असतो. आता गिरिजाला कळतच नाहीये की आता काय झालं, म्हणजे सगुणा मावशी एवढी का चिडलीये असं इकडे गिरिजा विचार करत असते. आणि तेवढ्यातच सगुणा हात जसा समोर करते. इकडे पाहत असतात. आनंद तर झालेला असतो तो म्हणजे नागेश्वरला. बरं झालं ना या बहिणींचं असंच वागडं राहिलं तर आपलाच फायदा होणार आहे असं नागेश्वर उर्वशीला सांगत असतो. पण सगुणाने येताना स्वतः रंग आणलेला असतो. आणि मग तो जो बॉक्स आहे लाकडी असा एक अँटिक पीस असल्यासारखा तो डब्बा आहे आणि तो डब्बा ती घेते आणि त्या डब्यातला रंग ती उघडते आणि तो रंग घेते आणि तो रंग तिने स्वतःच्या हातांनी आता लावत असते. स्वतःच्या हाताने जेव्हा तिने तो रंग इकडे वासंतीला लावते तेव्हा मात्र गिरिजा पाहतच राहते. आणि त्याचबरोबर श्रीमंत सुद्धा आलेला असतो. आपल्या आईची त्याला काळजीच आहे. एकतर नागेश्वरच्या घरी जायचंय म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये हे त्याला माहिती आहे. आणि त्याचबरोबर बॉडीगार्ड सुद्धा इकडे सगुणाच्या बरोबर असतात.
सगुणा स्वतःच्या हाताने इकडे वासंतीच्या चेहऱ्याला रंग लावते, तेव्हा मात्र गिरिजा, त्याचबरोबर रुद्र आणि श्रीमंत या तिघांनाही खूप आनंद झालेला असतो. आणि त्याचबरोबर आनंद झालेला असतो तो म्हणजे वासंती आणि सगुणाला. आता मात्र सगळेजण खूप खुश असतात आणि या दोघी बहिणी एकमेकींकडे पाहत असतात. कितीतरी दिवसानंतर हा प्रसंग घडत असतो आणि खऱ्या अर्थाने आज इकडे सगुणाने येऊन रंग लावलेला आहे आणि इतक्या वर्षानंतर दोघी बहिणी एकत्र आलेल्या आहेत. हा प्रसंग पाहायला मिळत आहे. मग आता सगुणाला सुद्धा वासंती स्वतःच्या हाताने रंग लावते आणि तेव्हा सगुणाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मात्र पाहण्यासारखा आहे. सगुणा तेवढीच खुश झालेली असते आणि गिरिजा वासंती दोघीही खुश असतात. गिरिजा म्हणत असते की फायनली आता मावशीने आणखी काही गोंधळ करू नये, कारण जे काय घडलेलं आहे ते मावशीने इथे अजिबात काही बोलायला नको आहे. दोघी बहिणींनी मिठी मारलेली असते आणि तेव्हा मात्र वासंती म्हणत असते की माझं माहेर मला परत मिळालं, आज इतक्या वर्षानंतर माझं माहेर मला परत मिळालेलं आहे, असं म्हणत तिने सगुणाला मिठी मारते. सगुणा म्हणत असते की माफ कर मला, मी मोठी असून पण मी चुकले, मी तुला समजून घेऊ शकले नाही, असं म्हणत सगुणाने माफी मागितलेली आहे आणि सॉरी सुद्धा म्हणालेली असते. आता मात्र इकडे नागेश्वर आणि उर्वशीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि कळायचंच बंद झालेलं असतं आणि ते दोघंही पाहत राहतात. इकडे मात्र वेगळंच घडत असतं, कारण इथे ज्या ठिकाणी नागेश्वरने देवकीला बांधून ठेवलेल्या तिथं गुंड असतात, त्यांना देवकी म्हणत असते की अरे मला वॉशरूमला जायचंय, सोडा ना, मला जायचंय. ते म्हणतात की आत्ता मागाशी तर जाऊन आलेलीस, आता परत काय जायचंय तुला? ती म्हणत असते की तुझ्या आईला तुझ्या बहिणीला असंच बांधून ठेवलं असतं का रे? नाही, मला कळतच नाहीये तुमच्या दोघांचं, असं काय करताय तुम्ही, असं म्हणत ती त्यांना बोलते. अरे जायचंय मला, वय झालंय माझं आता, कळत नाही का तुम्हाला, असं म्हणत ती त्या दोघांना बोलू लागते. तेव्हा ते दोघंही तयार होतात आणि तिला सोडतात. इकडे या दोघी बहिणींनी मिठी मारलेली असते आणि इकडे वासंती मात्र रडत असते. तिला वाईट वाटत असतं, आज इतक्या वर्षानंतर, म्हणजे एक आनंदही असतो, आज इतक्या वर्षानंतर तिची बहीण तिला मिळालेली आहे आणि दोघी बहिणी एकमेकींकडे पाहत असतात. त्यासोबतच इकडे या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा वासंती आणि सगुणा दोघीही आज खूप खुश असतात. आज इतक्या दिवसानंतर तो प्रसंग त्यांच्या आयुष्यात आलेला आहे. दोघी बहिणी एकत्र आलेल्या आहेत. गिरिजा तिथंच असते तेव्हा वासंती म्हणते की मला काय वाटते माहिती आहे का, आता तू जेवण करूनच जा, त्याशिवाय जाऊ नकोस इथून. आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे वासंती आणि सगुणा, आता सगुणा खूप चिडते. सगुणा म्हणते कसं आहे माहिती आहे का, इथं मी माझ्या बहिणीला वासंतीला भेटायला आलेले, मी नागेश्वरच्या बायकोला भेटायला नाही आलेले, तुला कळत नाही का? त्याच्या घरातल्या रंगाला मी हात सुद्धा लावलेला नाहीये आणि तू जेवायचं बोलतेस, कधीच शक्य नाही, मी पाण्याच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाहीये, असं इकडे सगुणा ठणकावून सांगते. तेव्हा मात्र वासंती आणि गिरिजा या दोघीही पाहत राहतात. तर इकडे देवकीने त्यातल्या एका गुंडाला चांगलाच ठोकलेला असतो आणि ती पळत असते, तोपर्यंत दुसऱ्याने तिला पकडलेलं असतं आणि परत बांधून ठेवतात. देवकी म्हणत असते अरे असं काय करताय, तुमच्या आईला बहिणीला तुम्ही असंच बांधून ठेवलं असतं खरे, तुमच्या आईच्या वयाचीच आहे ना मी, मग असं काय करताय तुम्ही, अरे त्या नागेश्वरच्या पापात सहभागी होऊ नका रे, देवी आई पाहतेय, देवी आई तुमचा नक्कीच हिशोब करेल, असं ती बोलत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागेश्वरला त्यातल्या एका गुंडाने फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की ती बाई आता तिथून पळून निघालेली होती, आम्ही तिला परत पकडून बांधून ठेवलेलं आहे. नागेश्वर म्हणतो की थांबा, अजिबात तिला सोडू नका, मी आलोच, असं नागेश्वर सांगू लागतो. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि नागेश्वर मात्र खूपच चिडलेला असतो. नागेश्वर तिथून निघालेला असतो तेव्हा रुद्र तिथे येतो आणि म्हणतो की आबासाहेब थांबा ना, मला काय वाटतंय, तुम्ही आत्ता सगुणा मावशी अशी बोलली म्हणून तुम्ही निघालात का? तेव्हा नागेश्वर म्हणतो नाही हो चिरंजीव, तिचं कोण मनावर घेतंय, ती अशी बोलतच असते, तिचं नाही आम्ही मनावर घेत, आमचं एक काम आहे त्यासाठी निघालेलो आहे, आलोच आम्ही थोड्या वेळात आमचं काम करून, असं इकडे नागेश्वर सांगतो. आता उर्वशी आणि त्यासोबतच सावी आत आलेले असतात. सावी म्हणत असते की काहीच उपयोग झालेला नाहीये, आणखी एक बाई आता यांच्यात सामील झालेली आहे, आता काय करायचं. तेव्हा तेवढ्यातच गोपाळ काका थंडाई घेऊन चाललेले असतात आणि त्यांच्याकडची थंडाई उर्वशी मागून घेते. तेव्हा मात्र गिरिजा आणि त्याचबरोबर वासंती बोलत आहेत. वासंती म्हणते की गिरिजा तुला नाही माहिती आज मी किती खुश आहे, आज माझी बहीण मला परत मिळाली इतक्या वर्षानंतर, मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझी ताई पुन्हा माझ्याकडे येईल
आणि आम्ही दोघी पुन्हा एकत्र आलेलो असू मला कधीच वाटलं नव्हतं. तेव्हा तिकडून आता वासंती गिरिजाशी बोलत आहे आणि या दोघींनी प्लॅन केलेला आहे. म्हणजेच इकडे प्लॅन असा आहे की आता गिरिजाला थंडाई द्यायची आणि मग गिरिजा तिच्या मनात जे काय दादासाहेबांबद्दल उर्वशीबद्दल जे काय आहे ते बोलून टाकणार आणि मग मात्र ह्या दोघी तमाशा करायला रिकाम्या असं यांचं ठरलेलं असतं. परंतु घडतं वेगळंच. आता इकडे थकून भागून बसलेले असतात गिरिजा आणि विशाखा. तेव्हा त्या गोपाळ काकांकडेच सरबत पाठवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की रुद्राने दिले म्हणून सांगायचं. ते गोपाळदादा सरबत घेऊन येतात आणि देतात. गिरिजा इकडे रुद्रलाच बोलवत असते, रुद्रला विचारायचा प्रयत्न करत असते आणि इकडे विशाखा म्हणते, अगं तुझ्या घरी येऊन मीच तुझ्यापेक्षा जास्त होळी खेळले, तू तर काही खेळलेलीच नाहीये. तेव्हा ती म्हणते, अगं नाही ग, खूप दमले मी, असं सांगू लागते. उर्वशी मात्र आता गिरिजाला लांबून पाहत असते. म्हणजे गिरिजा ती थंडाई पिते का काय करते हे सगळं उर्वशी पाहत असते आणि म्हणते की चला म्हणजे आता माझं काम झालेलं आहे. आता एकदा का गिरिजाने ती थंडाई पिली की तिला ती भांग चढणार आहे आणि मग मोठा राडा होणार आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की गिरिजाने थंडाई पिलेली आहे आणि त्याचा परिणाम उलटाच झालेला आहे. गिरिजा ही रुद्रकडे गेलेली आहे आणि रुद्रला प्रेमाची कबुली देते. रुद्रला सांगू लागते की रुद्र, माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे, आय लव्ह यू रुद्र, असं ती म्हणते. आणि त्याच वेळी सावीनं हे सगळं पाहिलेलं आहे आणि सावीच्या डोळ्यातनं गंगा जमुना व्हायला लागलेले आहेत, ती रडायला लागलेली आहे. आणि इकडे पुन्हा आपल्याला पाहायला मिळतं की मुद्दामच आता उर्वशीने एक प्लॅन केलेला आहे आणि तिने गिरिजाला सांगत असते की सावी आणि रुद्रचं जे नातं आहे ते कसं आहे, त्यांचं नातं आधीपासूनचं आहे. कसं आहे, तुमच्या दोघांमध्ये जे काही झालेलं नाही आहे ना ते सुद्धा त्या दोघांमध्ये झालेलं आहे, असं सगळं ती सांगत असते. आता सगुणा निघालेली असते आणि नेमकं त्याच वेळी नागेश्वर तिथं असतो. नागेश्वरला ती म्हणते की तुझ्या मुलाच्या आश्रमातली एक बाई गायब आहे आणि तू तिला किडनॅप केले, तू तिला लपवून ठेवले हे मला कळलेलं आहे. आणि हे म्हणता क्षणी आता मात्र इकडे मोठा धमाका झालेला असतो आणि त्या क्षणी पायाखालची जमीन सरकते, ती म्हणजेच या नागेश्वरच्या. त्याला कळायचं बंद झालेलं असतं आणि तो मात्र पाहतच राहतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.